श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं साई समाधी शताब्दी तोंडावर येऊन ठेपली असतानाही कुठलंही नियोजन दिसून येत नसल्याने शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। केवळ विश्वस्त मंडळ घोषणाबाजी करीत असून प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारची कामं होत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे निष्क्रिय विश्वस्त मंडळाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेऊन विविध विषयांवर परखड मतं व्यक्त केली। तसेच आपल्या विविध मागण्या घेऊन थेट संस्थांच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये घुसून आपलं म्हणणं मांडलं। यावेळी विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सर्व ग्रामस्थांनी आपल्या भावना बैठकीत बोलून दाखवल्या। यावेळी संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरेंसह उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आणि सर्वच विश्वस्त उपस्थित होते। केवळ घोषणा आणि पत्रकार परिषद घेऊन विश्वस्त सोहळा कसा साजरा करणार असा सवाल करत केवळ म्हणायला 3000 कोटी रुपयांची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात काहीच कामं होत नसल्याचं प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू खोत यांनी म्हटलंय। कारण हावरे साहेब एक चांगल्या प्रकारचे विजन असलेलं व्यक्तिमत्व आहे, भावना ती प्रकारची जाणीव आहे। वागचौर साहेबांनी तर काम केलेलं आहे आणि सगळे आज टीमवर्क असल्यानंतर शिर्डीचा विकास झपाट्याने होईल असं आम्हाला सातत्याने वाटतं। पण शिर्डीचा विकास कुठल्या प्रकारचा झाला नाही याच्या संदर्भात आम्ही शिर्डी ग्रामस्थ आज पहिल्यांदा शिर्डीच्या इतिहासामध्ये, शिर्डीच्या विश्वस्त मंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गावकरी आपल्या घोषणा देत तिथपर्यंत आले। याचं दुःख मला पण आहे। पण सांगायचं तात्पर्य एवढं, साहेब 1 वर्ष झालं आपल्याला, साधारण या खुर्चीवरून 1 वर्ष झालं, सातत्याने या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचा कृती झाली नाही। फक्त आपण घोषणा केल्या आणि घोषणाचा पाऊस आणि रोज पेपरमध्ये एक विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये 20 ठराव मंजूर करायचे आणि त्याची रोज 3 दिवसात एक प्रेस नोट द्यायची आणि लोकांना दिशाभूल करण्याचं काम आपण केलेलं आहे। आमचं म्हणणं आहे, साईबाबा संस्थांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला केलं, विश्वस्त मंडळ आपल्याला काम करायची संधी दिलेली आहे। पण एक आजचं वाखाणण्याजोगं काम एखादं आपण 1 वर्ष दाखवा, छोटे मोठे कामं झाले असतील, ते विश्वस्त मंडळाचे काम आहे की नाही मला माहित नाही। कारण या विश्वस्त मंडळामध्ये काम करताना मी असेल, डॉक्टर गोंदकर साहेब असतील, वागचौर साहेबांनी आम्ही इथं काम केलेलं आहे। म्हणून आम्हाला माहिती आहे, एखादी गोष्ट जर त्याला मनाची इच्छाशक्ती जर असेल तर कोणतीही गोष्ट सातत्याने पूर्ण व्हायला कुठं वेळ लागत नाही। त्याच्यासाठी शासनाच्या परवानग्या कुठलाही काही लागत नाही। कार्यकारी अधिकारी मॅडम असतील आणि आपल्या विश्वस्त मंडळाने अध्यक्ष उपाध्यक्षांनी जर आपला निर्णय घेतला तर ती अंमलबजावणी सातत्याने होते। यावेळी सातत्याने विषय आपल्या समोर आहे। आपण सांगितलं 3000 कोटी रुपयाचं पॅकेज राज्य शासनाने मंजूर केलं, त्या कुठल्या प्रकारच्या 3000 कोटी रुपयाचं काय झालं पुढं याच्याबरोबर आम्हाला सुतमात कल्पना नाही। यानंतर शिवसेना नेते कमलाकर खोत यांनी प्रखर भूमिका मांडत विश्वस्तांवर गोड भाषेत चांगलंच तोंडसुख घेतलं। मोठे मोठे माणसे आपण वेळ घेतला, मध्येच घुसलो, त्यांची इच्छा नसताना आपण आलो, कारण त्यांची इच्छा नसताना तुम्ही गेले, तुमचा अपमान केला त्यांनी, ग्रामांचा अपमान। मागच्या साहेब मी तुम्हाला धमकी देत नाही, वाईट बोलत नाही, वाईट वाटून घेऊ नका। शिर्डीकरांना संघर्ष करण्याची पहिल्या गोष्ट, सुप्तंकर साहेब असताना काही लोकांनी संघर्ष केला, सासरे साहेब असताना आम्ही संघर्ष केला, परंतु कटुता आली नाही संघर्षामध्ये। भाऊसाहेब वागचौर साहेबांच्या विरोधात आम्ही आंदोलन मोर्चे केले, कटुता येऊ दिली नाही। आमचा प्रश्न काय आहे, आमचं दैवत आहे साईबाबा, म्हणजे आम्हाला साईबाबा हेच मोठे वाटतं। आम्हाला हावरे साहेब मोठे वाटतात, आदराने आम्ही मोठं समजतो, तसं आमच्या दृष्टीने प्रताप भोसले मोठे आणि हावरे साहेब मोठे, आमच्या दृष्टीने साईबाबा मोठा। आम्ही शिर्डीकर कोणालाही खात नाही। जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तर काही विश्वासानं तुमच्या असं वाटतं की आम्ही काही करू शकतो। मी तुम्हाला 2 उदाहरण दिली, 2 विश्वास फटवून काढले शिर्डीकरांनी, त्यांच्या चुकीने, त्यांची चुकी झाली म्हणून। आणि जेव्हा आम्ही आदर करतो तर सुप्तंकर साहेब अख्ख्या गावाने मिळून सत्कार केला, बरोबर आपण आम्ही मिरवणूक काढली, तर आदिनारायण जेव्हा सिंहासनावर आम्ही रथातून मिरवणूक काढली, आम्ही आदर बी करतो, पण जर चुकीचं होत असेल त्याला चुकीचा विरोध पण करतो। सामाजिक कार्यकर्ते विजय कोते यांनीही ग्रामस्थांची भूमिका विशद केली। काम करतात साईबाबांसाठी ते मान्यच आहे, ते कोणी नाकारलेलं नाही आणि यापैकी बसलेल्यापैकी कोणी नाकारलं। मग सुविधा ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तुम्ही मला सांगा, एक घर बांधायचं असेल साधं 40 बाय 40 25 स्क्वेअर फुटाचं घर बांधायला किती दिवस लागतात?
आणि आज तुम्ही जे प्लॅन घेऊन बसले 3,000 कोटी रुपये कधी खर्च करणार नुसते ना. बरं, दुसरा विषय काय की ग्रामस्थांना तुम्ही एकदा विश्वासात घेत नाही. तुमच्या प्लॅन संदर्भात निर्णय झाला तर आमदार राधाकृष्ण विखे पाटील होते, सर्व ट्रस्टी होते, सेंट लॉरेन्सला मिटिंग झाली ती आपण होते. त्या काळामध्ये ज्यावेळेस विषय झाले समितीचे सगळे लोक होते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नाही, पण त्यावेळेस असा विषय होता की जे काही प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन पुन्हा गावकऱ्यांसमोर ठेवलं, कारण पुन्हा कुंभमेळ्यासारखी परिस्थिती सिटीत होऊन. कुंभमेळ्यात काय झालं, साई भक्तांचे किती पटी हाल झाले, आपण त्याचा अभ्यास केला असेल, आपण त्यावेळेस नव्हते, परंतु तरी तो नियोजन हे सचिन भवानी भक्त साहेब सांगत असतील. म्हणजे तिथं लोक तिथून पायी लोक त्यांचे एवढे आले, एवढ्या लोकांनी शिव्या घातल्या की परत ते सिटीला म्हणले की आम्ही येणार नाही. जसं तुम्ही म्हटले धक्के खाल्यानंतर आम्ही येणार नाही, तशा त्या साई भक्तांची प्रतिक्रिया. मग नियोजन कोणाच्या आधार, प्रशासनाचं आधार नियोजन. जे पोलीस लोक काळे कमांडोवाले तुम्ही तिकडे आणून ठेवले ते नियोजन होतं का? प्रत्यक्ष त्या माणसाला जो काही त्रास आहे तो तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याच्यातून मार्ग निघणार. बरं, प्रमोद गोंदकर, अभय शेळके, निलेश कोते, डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनीही आपली मनोगत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष सुरेश हावरे यांनी बोलताना सांगितलं की ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून आपल्या सहभागानेच नियोजन करण्यात येईल. तसेच माझ्याकडे संस्थांचा कारभार आला त्यावेळची परिस्थिती फार बिकट होती. छोट्या छोट्या गोष्टींवर काम करण्याबरोबरच कमकुवत प्रशासन आणि थांबलेला विकास या सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी वेळ लागतोय. निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यास काही कालावधी आपल्याला द्यावा लागेल असं सांगत विविध विषयांवर स्पष्टीकरण दिलं. गावाचा सहभाग या सगळ्यामध्ये महत्त्वाचा आहे. गावाच्या शिवाय शिर्डीचा विकास आणि मंदिराचा विकास आणि भक्तांचा विकास हा होऊ शकत नाही, हे खरं आहे आणि याची मला जाणीव आहे. गावकऱ्यांचा सहभाग हा सगळ्या कार्यक्रमांमध्ये असला पाहिजे. आपण हे ठिकठिकाणी मला बोलवलं, मी प्रत्येक वेळी आलो. हॉटेलच्या मीटिंग होती, हॉटेलच्या मीटिंगला मी आलो. डॉक्टर गोंडकरांनी बोलावलं, एकदा लॉयन्स क्लबचा कार्यक्रम होता, तिथेही मी गेलो. आता बरेच दिवस झाले, मध्ये गॅप पडला, कोणी बोलावलंच नाही म्हणून मी आलो नाही. आपल्या त्या शिंदे समारोहाला पण तो जाहीर कार्यक्रम होता. आता बैठकीसारखा असला तर विचारांची देवाणघेवाण होते. माझ्या मनात काय तुम्हाला कळतं, तुमच्या मनात काय मला कळतं. अनेक निर्णय झालेले आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छितो, पण निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी होणे आणि प्रत्यक्षात गोष्ट येणे याच्यामध्ये खूप अंतर आहे. दरम्यान यावेळी विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे बोलण्यासाठी उभे राहिले असता ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत नाराजी व्यक्त केली. आम्ही सगळे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह याच्यामध्ये नकारात्मक कोणीच नाही आहे. अरे नाही, मला तर तुम्ही एक खासदार वगैरे कमलाकर मला बोलत एक गोष्ट मात्र खरी आहे की चेअरमन साहेब म्हणजे हे सारं व्हावं अत्यंत म्हणजे त्या माणसाची सुद्धा तळतळ असते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.